नमस्ते. आज मी वडापाव तयार केलेला आहे. तो कसा तयार केलेला आहे याची रेसिपी पाहूया. प्रथमतः मी अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले आणि ते बाजूला ठेवलेले. त्यानंतर त्यासाठी वाटण तयार केलेले. आलं, लसूण आणि मिरच्या यांचं वाटण तयार करून घेतलेले बटाट्याच्या भाजीसाठी. आता जे आपण बटाटे उकडून ठेवले होते त्याची सालं काढून घेतलेली आहेत मी. तर ते सर्व बटाटे ते सालं काढून झालं स्मॅश करून घेतलेले. प्रथमतः कढईमध्ये तेल तापत ठेवलेले, त्याच्यामध्ये थोडंसं मोहरी टाकलेली. मोहरी तडतडायला लागली की त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं जिरं टाकायचे. दोन्ही तडतडले की आपल्याला त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता टाकून झाल्यावर आपण जे वाटण करून घेतलं होतं ती पेस्ट आपण त्याच्यामध्ये टाकलेली, आलं, लसूण आणि मिरचीची. थोडंसं छान भाजून घ्यायचे. त्याच्यानंतर थोडीशी हळद त्याच्यामध्ये आपण टाकलेली, व्यवस्थित परतून घ्यायचे तेलामध्ये. गॅस हा सिम ठेवायचा आहे, मोठं ठेवायचं नाहीये. छान परतून झाल्यावर गॅस आपण बंद केलेला आहे. त्याच्यामध्ये जे आपण बटाटे स्मॅश केलेले ते आपण त्या मिश्रणामध्ये टाकत आहोत. छान स्मॅश केलेले बटाटे. आता ते सर्व मिश्रण आपल्याला एकत्रित करायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे. मीठ घातल्यावर देखील सर्व व्यवस्थित मिश्रण एकत्रित करायचे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर देखील मी त्याच्यावर घातलेली. आता सर्व मिश्रण परत एकदा सर्व व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचे आपल्याला. छान अशी आपली भाजी तयार झालेली बघा. आता हे मिश्रण मी ताटामध्ये काढून सर्व व्यवस्थितरित्या एकत्रित केलेले, म्हणजे मीठ वगैरे सगळं व्यवस्थित एकत्रित होईल. आता हे मिश्रण एकत्रित झाल्यावर आपल्याला छोटे छोटे गोळे करून वड्याचे स्टफिंग तयार करून घ्यायचे. बघा अशा रीतीने गोळे करून घेतलेत मी. आता बाजूला 8 ते 9 गोळे तयार करून घेतलेत. आता त्याचं बॅटर तयार करते. त्यासाठी 1 कप बेसन पीठ घेतलेले, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेले, त्याच्यानंतर थोडीशी हळद. त्याचं बॅटर व्यवस्थितरित्या आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून तयार करायचे. थोडंसं अजवाईन घातलेले, थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला बॅटर व्यवस्थित मिक्सअप करायचे. जास्त पाणी ओतायचं नाही. जास्त पातळ आणि जास्त घट्ट असं बॅटर नको आहे आपल्याला. बघा अशा रीतीने बॅटर तयार करायचे. थोडंसं किंचित असं सोडा देखील त्याच्यामध्ये मी टाकलेला. आता अशा रीतीने वडे आपले जे गोळे करून ठेवले होते ते बॅटर मध्ये बुडवून आपल्याला बाजूला गरम जे तेल करायला ठेवलेले त्या कढईमध्ये सोडायचे वडे आणि छान खरपूस अशी भाजून घ्यायची, आपल्याला तळून घ्यायचे त्याच्यामध्ये. बघा अशा रीतीने वडे सोडायचेत आपल्याला. छान तळून घ्यायचे मग तेलामध्ये आपल्याला. बघा छान कलर आलाय. खरपूस असे वडे आपले तळून झालेले. तर वड्याच्या बाजूला जो चुरा येतो ना तो मी बाजूला काढून ठेवलेला. आपल्याला लाल चटणी त्याची करायची. बघा चुऱ्यात मध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे, 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं तांबडं तिखट टाकायचं आपल्याला, म्हणजे आपली चटणी छान अशी सुंदर होते. आता बघा वडे तयार झालेली. आता पाव मध्ये आपल्याला ते वडे मी ठेवत आहे. चटणी टाकलेली आपण जी मिक्सर मध्ये फिरवून घेतलेली ती, आणि त्याच्यावर मी वडा ठेवलेला. असं छान सुंदर चव लागते.
कुरकुरीत आणि सुंदर असे वडे आपले तयार झालेले. व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. कुरकुरीत असे वडे तयार आहेत आणि आपली मिरची देखील तळून ठेवलेली आहे. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. थँक्यू.